मुख्यमंत्री फडणवीसांनी नागपूर शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांशी व्यक्तिशः संवाद साधलेला आहे। नागपूर महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने या भेटीला विशेष महत्त्व आहे। जागा वाटपासंदर्भातही या भेटीला महत्त्व आहे। त्यामुळे नागपूर महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आता फडणवीसांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला आणि त्यानंतर काल नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपला भरघोस असं यश मिळालेलं आहे। तर निवडून आलेल्या सगळ्या नगराध्यक्षांचा आणि नगरसेवकांचा सत्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते केला जाणार आहे। तर नागपूरमधली आपण ही दृश्य बघतोय, नवनियुक्त नगराध्यक्षांचा सत्कार थोड्याच वेळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे। तत्पूर्वी आता नगराध्यक्ष जमायला सुरुवात झालेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाखल झालेले आहेत। चंद्रशेखर बावनकुळे आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये हा सत्कार समारंभ पार पडणार आहे आणि यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या नगराध्यक्षांना, नवनियुक्त नगराध्यक्षांना नेमकं कसं मार्गदर्शन करतात हे पाहणंही महत्त्वाचं असेल। तर अगदी काही वेळातच या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे। मात्र तत्पूर्वी ही सगळी दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय। भाजपसाठी ही निवडणूक विशेष होती, ऐतिहासिक असं यश त्यांना मिळालेलं आहे आणि त्यानंतर आज या सगळ्या नवनियुक्त नगराध्यक्षांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार होतोय। आपले प्रतिनिधी रजत वशिष्ठ आपल्या सोबत आहेत। रजत, संपूर्ण महाराष्ट्रातून नगराध्यक्ष दाखल होणार आहेत की विदर्भातून, आणि आता या कार्यक्रमाला किती वेळात सुरुवात होईल? आज हे सगळे जे नगराध्यक्ष आणि नवनिर्वाचित नगरसेवक आहे हे नागपूर जिल्ह्यातील आहेत आणि त्यांचा आज या ठिकाणी सत्कार केला जाणार आहे आणि छोटासा एक मार्गदर्शन मुख्यमंत्री करू शकतात। कारण नागपूर जिल्ह्यामध्ये 27 नगर परिषद आणि नगर परिषद पालिका पंचायतीच्या निवडणुका झाल्या आणि त्यापैकी 22 ठिकाणी भाजपला यश मिळालेलं आहे। काही ठिकाणी मोठ्या संख्येने नगरसेवक जिंकून आलेले आहेत आणि त्यामुळे हा जो मोठा यश जो आहे त्याला कुठेतरी भाजप सेलिब्रेटच करत नाहीये। तर जे नवीन निवडून आलेले जे सगळे नगराध्यक्ष आणि नगरसेवक आहेत त्यांना एका प्रकारचा मार्गदर्शन केलं जात आहे। त्यांचा उत्साह जो आहे तो वाढवला जात आहे आणि एका प्रकारे येणाऱ्या महानगरपालिकेच्या अनुषंगाने संघटनाला पुन्हा कामाला लागण्यासाठीची संपूर्ण एक एक्सरसाइज जी आहे ती नागपूरमध्ये भाजपकडून होताना दिसत आहे आणि स्वतः मुख्यमंत्री कालपासून नागपुरात थांबून आहे। काल त्यांनी नागपूर महानगरपालिकेच्या तयारीच्या अनुषंगाने विशेष बैठकमध्ये भाग घेतला होता। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सुद्धा त्या बैठकीत होते आणि एका बाजूला नगर परिषदेच्या निवडणुका संपल्या आणि भाजप जोराने महानगरपालिकेच्या तयारीमध्ये लागल्याचं चित्र जे आहे तो नागपुरात पाहायला मिळत आहे आणि त्याच मालिकेमध्ये काल जो मोठा यश मिळाला आहे तो यश जो आहे तो आज सेलिब्रेटही केला जात आहे आणि नवीन निर्वाचित झालेल्या सर्व नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचा सत्कार करत त्यांना कामासाठीचा एक मार्गदर्शन जो आहे तो वरिष्ठ नेत्यांकडून इथे दिलं जाण्याची शक्यता आहे। नक्कीच आज मुख्यमंत्री या सगळ्या नवनियुक्त नगराध्यक्षांना नेमकं काय मार्गदर्शन करतात याकडे सगळ्यांचंच लक्ष असेल। भाजपसाठी कालचा विजय हा ऐतिहासिक होता। जसं मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलं की इतक्या मोठ्या प्रमाणात कधीच यश मिळालेलं नव्हतं। त्यामुळे आज जेव्हा या भरघोस यशानंतर मुख्यमंत्री या सगळ्या नवनियुक्त नगराध्यक्षांचा, नगरसेवकांचा सत्कार करणार आहेत तेव्हा त्यांना काय मार्गदर्शन करतात हे बघावं लागणार आहे। आगामी महापालिका निवडणूक अगदी तोंडावर आलेली आहे, त्या अनुषंगाने देखील आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काही बोलतात का हे पाहणंही महत्त्वाचं असेल। तर नागपूरमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। रजत, आणखी एक प्रश्न आहे तो म्हणजे भाजपनं संपूर्ण विदर्भामध्ये कसं यश मिळवलंय? कारण यामध्ये अपवाद आहे तो फक्त चंद्रपूरचा, मात्र बाकी विदर्भामध्ये भाजपची कामगिरी कशी राहिली आहे? जसं तुम्ही उल्लेख केला चंद्रपूरचा, तर चंद्रपूर आणि सोबतच काही अंशी यवतमाळ आणि वर्धा वगळता विदर्भातील इतर सर्व जिल्ह्यांमध्ये भाजपला मोठं यश मिळालेलं आहे। 100 नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका विदर्भात पार पडल्या होत्या आणि 100 पैकी भाजपचा स्वतःचा असा दावा आहे की 55 पेक्षा जास्त ठिकाणी त्यांचे नगराध्यक्ष जे आहेत ते जिंकून आले आहेत। अनेक ठिकाणी पहिल्यांदा भाजपला यश मिळालं आहे। नागपूर जिल्ह्यातील कामठीमध्ये गेल्या 30 ते 35 वर्षांमध्ये कधीही भाजपचा नगराध्यक्ष होऊ शकला नव्हता। त्या ठिकाणी भाजपने सर्व विपरीत परिस्थितीमध्ये निवडणूक लढवत त्या ठिकाणी आपला नगराध्यक्ष निवडून आणलेला आहे। सोबतच नागपूर जिल्ह्यातील भिवापूरमध्ये आजवर कधीच भाजपचा नगराध्यक्ष झालेला नव्हता, मात्र भिवापूर नगरपंचायतीमध्येही यंदा भाजपनं आपला झेंडा रोवला आहे। त्या ठिकाणी नगराध्यक्ष जे आहेत त्या जिंकून आलेल्या आहेत। त्यामुळे विदर्भामध्ये अनेक असे ठिकाण आहेत या ठिकाणी भाजपनं आपला विस्तार केलाय। मात्र नक्कीच चंद्रपूर त्यामध्ये
एक महत्वाचा ठिकाण आपल्याला म्हणता येईल, ज्या ठिकाणी भाजपला मनासारखा निकाल मिळालेला नाही, किंबहुना त्या ठिकाणी भाजपचा पराभव झाला आहे हे आपल्याला मान्य करावं लागेल आणि भाजपचे नेते सुद्धा हे मान्य करतायत. अर्थात त्यावरून सुधीर मुनगंटीवार यांनी पक्षालाच घरचा आहेरही दिला होता आणि महापालिका निवडणुकीमध्ये आपण ती सगळी कसर भरून काढू असं आश्वासनच मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे. मात्र विदर्भातल्या इतर सगळ्या जिल्ह्यांमध्ये भाजपला भरघोस असं यश मिळालेलं आहे आणि अर्थातच होम पिचवर नागपूरमध्ये तर मोठा विजय मिळाला आहे. विनंती करेल की त्यांनी मंचावर यावं. यांनाही मी विनंती करेल की त्यांनी मंचावर यावं आणि आपले निवडणूक प्रभारी प्रवीणजी दटके यांनाही विनंती करेल की त्यांनी सुद्धा मंचावर यावं. मी नागपूर जिल्हा ग्रामीणच्या वतीनं दोन्ही जिल्ह्याच्या वतीनं या ठिकाणी मुख्यमंत्र्यांचं आणि बावनकुळे साहेबांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि देवेंद्रजी या निवडणुकीची तयारी सातत्यानं गेल्या 3-4 वर्षापासून आपल्या सर्व नगरपालिका नगरपंचायत क्षेत्रामध्ये सुरू होती. आदरणीय बावनकुळे साहेबांनी अनेक नवीन नगरपंचायती त्या ठिकाणी तयार केल्या आणि कार्यकर्ते सातत्यानं निवडणुकीची वाट पाहत होते. निवडणूक लागण्यापूर्वीच आपण त्या ठिकाणी संघटनेला अतिशय महत्त्व देत प्रभाग रचना, वॉर्ड रचना आणि एकंदर संघटन मजबूत करण्यासाठी पूर्ण प्रयत्न केलेत. माननीय बावनकुळे साहेबांनी आपल्या 27 नगरपालिका नगरपंचायत क्षेत्रामध्ये कार्यकर्त्यांचे मेळावे त्या ठिकाणी आयोजित केले आणि प्रत्येक नगरपालिका नगरपंचायतमध्ये 1000, 1500, 2000 कार्यकर्त्यांचे मेळावे हे निवडणूक लागण्यापूर्वी नागपूर जिल्ह्यामध्ये संपन्न झाले. निवडणूकमध्ये अनेक लोक त्या ठिकाणी उमेदवारीसाठी इच्छुक होते, पण आपण निर्णय घेतला, बावनकुळे साहेबांनी निर्णय घेतला की सर्वेच्या आधारावर आपण या ठिकाणी नगराध्यक्षांना उमेदवारी देऊ आणि निश्चितपणे एक अतिशय चांगला सर्वे नागपूर जिल्ह्यामध्ये संपन्न झाला आणि या सर्वेच्या आधारावरच 100% तिकिटा देण्याचं काम, उमेदवारी देण्याचं काम आदरणीय बावनकुळे साहेबांनी या जिल्ह्यामध्ये केलेलं आहे. आणि त्यानंतर उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सुद्धा आमचे दोन्ही जिल्हाध्यक्ष मनोहरराव कुंभारे, आनंदराव राऊत, अरविंदजी गजबी, मी हे प्रवीण दटके यांच्या नेतृत्वात एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.